नमस्कार, मी सविता ॲक्टिव्ह वुमन चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता तुम्हाला मी कलिंगड दाखवते की उन्हाळा एवढा कडक चालू आहे की कलिंगड खाण्याचा आनंद उन्हाळ्यामधला अप्रतिम असतो आणि तो आता रोज आपल्या घरात एक ना एक थंड पदार्थ खाल्ला जातोच उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरी। तसंच आता आपली इंडियन फ्रूट सुद्धा किती आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि ते सर्वांनी आपण खाल्ले सुद्धा पाहिजे, कारण ते उन्हाळ्यात मिळणारे फ्रूट आणि उन्हाळ्यात खाल्ले जाणाऱ्या फ्रूटची एनर्जी आपल्याला वर्षभर टिकून सुद्धा राहते असं म्हणतात। आणि बघा आता जेवणाबरोबर सुद्धा आपण सॅलड खाण्यासाठी आपण काकडीचा कांद्याचा उपयोग करत असतो। आता ते काकडी कांदा उन्हाळ्यामध्ये आपण जेवणाबरोबर सॅलड म्हणून उपयोग करतो। काही जण वर्षभर सुद्धा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या काकडी सुद्धा मिळतात, त्याचा आपण जेवणाबरोबर उपयोग करतही असतो। आणि ह्या काकडीमधून बघा स्किनचा ग्लो सुद्धा वाढतो रोज तुम्ही सॅलड खात असाल तर। आणि इतर गोष्टीत म्हणाल ही लिंबू तर अगदी 12 महिने मिळणारा हा आपला व्हिटॅमिन सीचा प्रकार आहे। त्याच्यावर जोडीलाच आपण संत्री मोसंबी हे सुद्धा थंडीमध्ये जास्त हे पण अवेलेबल असतं आपल्याकडे। आणि सफरचंद म्हणाल तर ते 12 महिने मिळणारं पण आहे, पण ते सुद्धा उन्हाळ्यातच खूप टेस्टी लागतं सफरचंद सुद्धा। आणि आता इतर फ्रूट्स म्हणाल तर बघा आता डाळिंब संत्री आणि पायनॅपल हे सुद्धा आहेत आपल्या इंडियन फ्रूटमध्ये, हे तर अप्रतिम आहेत असे फ्रूट्स आपले। आणि आता हे फ्रूट्स तुम्ही खाल्लेच पाहिजे। आता पायनॅपलचा ज्यूस तर तुम्हाला अप्रतिम आहे, तो तर शेतामधून येतो तसा हा इकडं पण थंडावा सर्वांना देतो। तो असताना काटेरी पण आतून किती थंड आहे आणि पिल्यानंतरचे त्याचे फायदे खूप आहेत। आता कलिंगडच्या अशा स्लाइस तर तुम्हाला पर्यटन स्थळी सुद्धा भेटतात। आता हे आंब्याचं बघा, तर आंब्या हा आपल्या म्हणतात ना कोकणचा राजा, आपल्या महाराष्ट्रात आंब्याला म्हटलं जातं आणि खरंच तो फ्रूट्सचा सुद्धा राज्य आहे। आणि आंबे म्हणाल तर आंबे खाण्याचा सीझन हा फक्त उन्हाळ्यातच येतो आणि उन्हाळ्यात तो प्रत्येकजण म्हणजे कोणी मिस करत नाही, प्रत्येकजण आपण आंबे खाण्याचा आनंद घेत असतो। आणि आता आंब्याचे वेगवेगळे प्रकार आपण वर्षभर टिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो, कारण आंबा पोळी, आमरस असे वेगवेगळे श्रीखंड आमरस असा आंबा वर्षभर कसा टिकेल या पद्धतीने सुद्धा आपण प्रयत्न करतो आणि तो टिकवण्याचा आपण उपयोग करून घेतो की या वर्षभर आपल्याला खाता येईल तो आंबा। आता बघा हा स्लाइस करून कट केलेला आंबा आहे, बघा किती सुंदर आणि छान आहे आणि बघता क्षणी खावासा वाटतो। आता हे झालं आपले इतर फ्रूट्समध्ये, पण आता हे अंगूरसुद्धा उन्हाळ्यामध्ये येते आपली द्राक्षे। आणि ही बघा आता मी याच्या दाखवली तुम्हाला 9 प्रकारचे द्राक्षे आहेत आणि हे आपल्या इंडियामध्ये उपलब्ध आहेत। आता ह्या द्राक्षांना तर तुम्हाला माहितीच आहे ह्याच्यापासून काय काय बनतं, ते अगदी वाईनपासून ते अगदी औषधांपर्यंत ह्याचे ज्यूस बनले जातात आणि हे देश विदेशात सुद्धा फार ह्याला मागणी आहे। आणि याची वेगवेगळ्या व्हरायटी आल्यामुळं खूप हे ग्राहकांना आकर्षित करणारं हे फ्रूट आहे आणि खाण्यासाठी सुद्धा अप्रतिम आहे। असे वेगवेगळे हे आपल्या इंडियन कृषीप्रधान देशामध्ये हे आपली खूप आधुनिक प्रगती मानायला पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांचे सुद्धा आभार मानायला पाहिजे की एवढ्या कष्टाने यांनी हे पीक आणलेलं आहे। माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।